नमस्कार मित्रांनो, आज कुठं आलोय बघा. आज नव्या जागेला आलोय. कुठं आलोय ग? नवीन जागेला म्हणजे आम्ही आलो भांगावला. तिला बोलाही नाही, कारण की का बोलाही नाही की उलट्या करून करून झाली बेजार, त्यामुळे तिच्या तोंडात ना आवाजही नाही. तर बघा तिथं सगळं काय असेल ते आता असं घेतलंय काढून ना. आता समधीजण उतरलोय खाली. आता लागली बागची बाई आमची चूल पेटवायला. तिकडे भाकरी ही घ्यायची ते बनवून शिना. ती जरा जागा स्वच्छ केली. दाद्या लागलाय कसा जळणार नाही तुम्ही. अरे मजा तिथंच राहिलंय काय आणतोय कसा आणतोय बघ की, नीट आण म्हणाव त्याला. आवाज काय थोडा झाले सगळ्यांच्या तोंडावर बारा वाजले. आता मटण खाऊन येईल तरी आता काय सगळे आले ते, पण ह्यानी आले नाही. ह्यानी इथं घरी कोण नाही ठेवलंय घरी थांबा म्हणलं, कारण की चित्राबाई आहे ती, शरदा करड आहे ती, त्यामुळं घरी कोण नाही. सगळ्यांनी जीवन लागते. तर आता आपण हातरूया कांबळा. हातरा कसं वाटतंय बघ आज? मस्त पैकी चांगलं वाटतंय. काय लागली बघ भाकरी आता. पाणी नाही रे अजून. मग चूल पेटली तेव्हा उतरून ठेवलाय. पाणी नाही अजून, पाणी आणायचं आहे. सगळी घेऊन चालली ती. जाय तिकडे दाखव की नाल्याला. काय लागलाय अरे बघ की पाय द्यायला लागली. ओके एक एक द्यायचा नाही. कसं खायचं? हा तस माहित नाही खायचं कसं असतं ते. बघा इथं भाकरी चालू आहे. त्यांनी तिथं ताईची बा काय मिठी चालू आहे खायची. काय खाते ताई? ताईची मिठी चालू आहे. वाटाणा फुटाणा खायचं. बहिणीनं भांडगावलाच ना, भांडगावच रुई रोईचा मस्त एवढं भांडगावच. तर बहिणीचं आज होतं बोकाड, म्हणजे आमच्या नंदचं. तर आम्ही सगळे आलोय घरी. आज फक्त ह्यांनी एकटा इथं घर राखायला, गुरं फिरं सगळी बघायला. कोणच नाही घरी, सगळी आलोय. घरी एक जण लागतंय की सगळी नेऊन चालत नाही. काय एवढ्या छोट्या भाकरी घर आहे. भाकरी केवढे केले ते बघ खाली बस. ओंकार बघा माझ्या बहिणीनं निवद निवदवणीत भाकरी केल्या त्या बोकड खायला यांना माहित नाही काय. दणक्या दणक्या करायची त्या, पण ती तवाचा मेळ लागा नाही, जाळ लागा नाही म्हणून शिना पहिल्या दोन म्हणलं करावं त्या जरा बारक्या जरा बारक्या निवदागत. पीठ तर बहिणीनं घरनं चालून आणलंय बरं का. तर ह्याच्या आधी पण आलतो बघा, पण देवापाशी काय आम्ही आलो नव्हतो, कारण की आम्ही करोनाच्या स्पीड मध्ये आलतो है ना. मी नव्हती मला घरी ठेवत, कारण मी बोकडात मटण खात नाही म्हणून. तू कशाला म्हणली घर सांभाळाय बस. आणि आता कसं आहे माहित आहे का, आज आली म्हणते संग खायचं राहू द्यावं, पण आपण असं बघायला भेटतोय बाहेर कुठं तर नवीन है. पण मला नाही ते गे आवर्जून हिला पण न्यावं, पण काढली पुढं. कशाला घरी कोण तर नका का, सगळ्यांनी येऊन घरी कोण थांबाय नका का. तर देवाला म्हणलं वहिनीला जाऊन या जावा तुम्ही आधी, आम्ही भाकरी तोपर्यंत करून घेतो, तुम्ही आल्यानंतर ना आम्ही जातो. सगळी जाऊन शिना एकदा काय आहे का नाही. गडबड कुठलंच काय सुचत नाही. तुम्हाला दाखवते आम्ही. इथं बघा आमची बाची बाईच्या सासूबाई आहेत, आम्ही वहिनीच म्हणतो बरं का त्यांना. गारदेत बाची दिलेली त्यांच्या सासू आहेत त्या थोरल्या बाचीच. आता धाकटी बाची पण यायला लागली, त्यांचं मालक पण यायला लागले. तर सगळे जण आहेत ते, पण तुमचं दाजीबा काय आज नाही, तर त्यामुळे जरा समसम वाटते. आता त्या दाजीबांचं सांगायला गेलं तर ना, सासूबाई त्यांची जी भाची आहे ना, आमची भाची त्यांची सुनायला इतका जीव आहे ना तिच्यावर, असं खरंच आहे ना. होत आहे पहिल्यापासून त्या बाचीवर, म्हणजे कसं पहिलं लेकरू होतं त्यामुळे त्या बाचीवर लय जीव आहे, आणि त्यांच्यामुळे आमचा पण जीव त्या बाचीवर जडलाय. आता 2 वया म्हणजे 3 लेकरं आहे ती बरं का वहिनीला, पण त्या बाचीवर जीव आमचा लय आहे. लय माया येते त्या लेकराची. आल्याला वाहनात बसलो नाही तोपर्यंत म्हणलं मामा आलं नाही तर म्हणजे जास्त ओळखून मामाकडे आम्ही सगळी आलतो. आलेल्या म्हणल्या मामा आलं नाही तर ह्याच्यावरच कळते की बाबा किती प्रेम आहे, किती माया आहे. जीव कधी तिला आणलं फोन करत हजर तशी आहे. असं बरं का मामाचं भाषेवरचं प्रेम असंच असावं. सवा कधी म्हणणार नाही. आवडे आवडे म्हणणार आवडे. बरं घ्या पटापट उरकून. ती म्हणतेली निवड दाखवून आलो तर अजून काय केलं.
जत्रा पण फुल भरली बरं का. लय मस्त वाटतंय बघा तेव्हा त्या साईडला ती इकडं लय गर्दी असते. हवावर पण गाड्या पार्किंग केले ते मस्त असं वाटतं. इकडं असं खाली रान हे तिकडं आणि जत्रा चालू आहे तिकडं असं खाली भरलंय गाई ती अप्रसिद्ध आहे ज्याला हाय ते येते ती जत्रा करते ती नवसाची असते ती कुणाचा म्हणजे ज्या पहिल्यापासून पुळीपासून परंपरा आलेली आलेली असते असते. जपावं लागते परंपरा. कोण काय नवस बोललेलं असतंय नवस फेडा येते ती म्हणजे अनेक जणांची अनेक कारणं असते ती आपल्याला काय एवढी सगळं माहित नाही. पण या टमटमध्ये येताना माझा मन का तेवढा ढिला झाला काय सांगायचं तुम्हाला. मग काय मग काय नुसतं मग काय पप्पा नाही काय असतं या कालच इंजेक्शन करून आले आज यायचंय म्हणून शिना काल इंजेक्शन करून आली कारण की आज लय त्रास होणे म्हणून शिना कारण की चमकाय लागली की दम निघत नाही. आता आज उद्या अजून बाहेर जायचंय उद्या जाता जाता जे इंजेक्शन करावं लागतंय त्याशिवाय गाडीवर बसा येत नाही. ज्योतीचं खायचं नव्हतं काय नव्हतं यायचं काय सुद्धा काम नव्हतं कसं आज वेळ आपटत आली बघून आहे का नाही. वहिनी म्हणते त्या येऊ द्या तिला तर कवा बाहेरचं बघायचं. मी पण तिची चेष्टा करत होती व सिरियसली नव्हती बोलत तिला. तुमच्या बोलण्यावरून ओळख येत होता की तुम्ही मला चेष्टा करत होता. चल म्हणल्या कसं असतंय इकडं बाहेरचे फिरण्यात बघण्यात कोणी विचारलं तर माहित आहे गाव मुकाम गाव तर म्हणलं तर मनात पाहिजे की. हाय म्हणून जाऊ द्या आता चालू आहे आता अजून टायमिंग लागणार आहे संध्याकाळच्या 7-8 वाजता काय कुणाला तो इथं हालायला बोलत बोलत तुमच्या संग भाकर ताच फुगली तिकडे चालू आहे ह्या दोघांचं पण भावंडाचं कसं चालू आहे 1 नाही 2 नाही निवांत खाया चालू आहे कसं खायचं चालू आहे होय. भुकेजली असतील भावंडं अशी ती पोट संग लागते त्यांना पोट संघ असू द्या पण दुसऱ्याचं काय म्हणते ती विचार करत नाही. बोलका कसं वाटतंय तुला आज पप्पाला मस्त. घरी ठेवून ना चांगलं वाटतंय पप्पाला घरी ठेवून नाही ग तुला ठेवायला पाहिजे होतं अगं बाई. बघा पप्पाला तर म्हणलं होतं की जावा तुम्ही तर पप्पा म्हणलं नाही तू भाकरी ही करशील मी जाऊन काय करणार आहे जा तू. बरोबर आहे एका दृष्टीने त्यांचं पण बरोबर आहे. भाकरी ती आपल्या करायला नंदाचं हाय म्हणल्यावर झटून आपल्याला करावं लागतं आपलं हाय म्हणून करावं लागतं आपली आहे ती होय. पण जवळ पण नाही बरं का लय लांब आहे लांब आहे देवी बरं का ओंकार, तिकडं बोलला तो. यायलाच 2 तास लागतो 2 तास कसलं रे जास्त लागते ते 3 तास उलटून जाते 2 तास मुठते तरी रस्ता चांगला नाही हा निम्यातनं डांबरी निम्यातनं कच्चा कसा आहे का नाही मग काय असू दे आलू का नाही कसं काय असं ना आलू का आलू नाही? हा आणि ती कशी निवांत बसली मला भाकरी खापायला अयो तू बस काय की तू दूर खायला लागली इथं खाया दिसतंय तुझ्यापाशी धूर येतच नाही